नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लहानपणी शाळेमध्ये आपण असे प्रसंग अनेक वेळेला पाहिलेले आहेत की बेंचवर मुलं बसलेली आहेत आणि शिक्षक अजून आलेले नाहीत. सगळ्यांमध्ये काहीतरी गडबड गोंधळ सुरू आहे. तेवढ्यात मध्येच एखादा कोणतरी मुलगा हा पुढच्या मुलाला मागून टपली मारतो आणि टपली मारल्यानंतर ती नेमकी कोणी मारली हे कळत नाही. त्याच्यातून मग आरोप प्रत्यारोप होतात, एक गोंधळ उडतो, भांडाभांडी सुरू होते. तर हे सगळं चित्र आपण नेहमीच पाहतो आणि ज्यात टपली मारणारा जो मुलगा असतो तो नेहमीच बाजूला राहतो आणि सगळी मजा बघत राहतो. हेच सध्या महाराष्ट्रामध्ये नितेश राणे हे जे आमदार आहेत ते करताना आपल्याला दिसून येतात. ते टपली मारतात आणि नंतर एक प्रकारचा गोंधळ विरोधकांमध्ये आपल्याला उडालेला दिसून येतो. एक खळबळ उडवण्याचं काम जे आहे ते अगदी अचूकपणे नितेश राणे करताना दिसून येतात. आता नुकतंच जे एक प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलं, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती, ते म्हणजे हलाल आणि झटका या पद्धतीचं मटण. तर त्यावरनं झटका पद्धतीचं जे मटण आहे ते देण्यासाठी मल्हार सर्टिफिकेट हे उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते लोकच हिंदूंना या पद्धतीचं मटण विकू शकतील किंवा हिंदू त्यांच्याकडून मटण विकत घेऊ शकतील, अशा पद्धतीचा एक विचार नितेश राणे यांनी बोलून दाखवला. आणि आपण पाहिलं की त्याच्यावरनं सगळं रान उठलं महाराष्ट्रामध्ये की कोणी काय खावं, कोणाकडून काय विकत घ्यावं, हे कसं काय नितेश राणे ठरवू शकतील, अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होऊ लागले. आणि प्रत्यक्षामध्ये तिथे काय होणार आहे, लोक शेवटी ठरवणार आहेत कोणाकडून विकत घ्यायचंय, कोणाकडून विकत घ्यायचं नाहीये, काय खायचंय हे लोकच ठरवणार आहेत. नितेश राणेंनी त्यांचा जो काही विचार आहे तो बोलून दाखवलेला आहे. पण ते झाल्यानंतर लगेच विरोधकांमध्ये खळबळ उडाली की बघा हे हिंदू मुस्लिम करण्यासाठी अशा पद्धतीने नितेश राणे सातत्याने बोलत आहेत किंवा काहीतरी एक विचार मांडतायत. आणि त्यातून मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आरोप करायला सुरुवात केली. तर ते आपल्याला एक दिसून आलं. आता नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये कोणी मुस्लिम नव्हते. त्याबरोबर लगेच काँग्रेस असो, संजय राऊत म्हणजे उभाटा गटाचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, असे सगळेच भांडायला सुरुवात झाली. सगळेच धावून आले अंगावर की नितेश राणे असं कसं काय म्हणू शकतात. एक प्रकारे त्या ठिकाणी इतिहास जो आहे तो त्यांना माहिती नाहीये, चुकीचा इतिहास कसा काय ते सांगतायत. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम होते. इथपासून ते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोण कोण मुस्लिम होते यांची यादी सुद्धा सगळ्यांनी द्यायला सुरुवात केली. मग कोण इब्राहिम सिद्दीचं नाव घेतोय, कोण इब्राहिम खानचं नाव घेतोय, कोण मदारी मेहतारांचं नाव घेतोय. अशी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येकाने आपापले जे काही माहिती असलेली इतिहासातली ही सगळी व्यक्तिमत्व आहे ती सांगायला सुरुवात केली. हे सगळे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. आणि त्यातून मग पुन्हा एकदा हे दिसून आलं की नितेश राणे जे आहेत ते एक टपली मारतात आणि सगळी मुलं ज्या पद्धतीने वर्गामधली गोंधळ घालायला सुरुवात करतात, एकमेकावर आरोप करायला लागतात आणि टपली मारणारा बाजूला राहतो, तसंच या सगळ्या विरोधकांमध्ये झालेलं दिसून येतं. मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते की नव्हते याविषयी विचारलंय कोणी? नितेश राणेंनी एक आपला विचार मांडला असेल. नितेश राणे हे काही इतिहास अभ्यासक नाहीत किंवा इतिहास संशोधक नाहीत. त्यांना जे मनाला आलं ते त्यांनी विचारलं किंवा त्यांनी तो मुद्दा मांडला. त्यावर आक्षेप कोणाला असू शकतो? तर जे कोणी शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते असा दावा केला जातोय त्यांचे कोणी वंशज आहेत का आत्ता? ते म्हणू शकतील एक वेळ की नाही, आम्ही त्यांचे वंशज आहोत, आमच्याकडे इतिहास आहे, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अमुक अमुक हे मुस्लिम सरदार होते. हा त्यांनी दावा करायला हरकत नाही. पण भांडायला कोण आले? जितेंद्र आव्हाड आले, संजय राऊत आले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ आले. त्यांचा तसा काहीच संबंध नाहीये. त्यांनी हे सांगण्याची गरज पण नाहीये की मुस्लिम होते की नव्हते. पण भाजपचे आपण विरोधक आहोत म्हटल्यावर कोणत्याही मुद्द्यावर भांडायला सुरुवात करायची. आपल्याला टपली मारलेली आता ती कोणी मारली आहे, का मारलेली आहे याचा कशाचाच विचार न करता थेट आपण आरोप करायला सुरुवात करायची, बोलायला सुरुवात करायची. आणि नितेश राणे जे बाजूला बसून ही सगळी गंमत बघतायत. त्यामुळे मुस्लिम लांगुल चालनासाठी हे सगळे विरोधक हे धावून येणार ही पक्की खात्री झालेली आहे.
त्यामुळे नितेश राणे जेव्हा जेव्हा काही विधानं करतात त्याचा लगेच हिंदू मुस्लिम संबंध जोडून एक रान उठवायचा प्रयत्न विरोधक करतायत, पण त्याच्यामध्ये तेच फसतात हे आपल्याला पाहायला मिळतं. रोज हेच सगळे विरोधक उठून बोलत असतात. बेरोजगारीबद्दल कोण बोलत नाहीये किंवा महागाईबद्दल कोण बोलत नाहीये, वाढलेले भाव आहेत वस्तूंचे त्याबद्दल कोण बोलत नाहीये. मग तुम्ही बोला ना, तुम्हाला तर पूर्ण मुभा आहे. पण नितेश राणे बोलले तर त्यावर लगेच तो सगळा इतिहास उकरून काढायचा आणि त्यावर बोलत बसायचं. मग हलाल की झटका मटण हा मुद्दा आला तर लगेच आणखी काय काय मुद्दे काढून हिंदू मुस्लिम कसा विद्वेष निर्माण होतोय हे सांगत बसायचं. तर त्याच्यातून दिसून येतं की नितेश राणे टपली मारतात आणि बाजूला उभे राहतात आणि नंतर हे सगळे आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात करतात, गोंधळ घालायला सुरुवात करतात. प्रत्यक्षात त्यातून हाती काहीच लागत नाही यांच्या. आणि तसंच आता या सगळ्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. एक प्रकारे आपण पाहिलं की महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत हे रोज सकाळी उठून जे पत्रकारांचे संवाद साधतात आणि एक प्रकारे रोज आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात करतात. त्यांना कोणतरी प्रश्न विचारतो त्यावर ते आरोप करतात, त्याचं उत्तर देतात आणि त्यातून मग एक बातम्या पसरवण्याचं काम सुरू होत जातं. पण आता कदाचित भाजपामधले सगळे लोक किंवा इतर त्यांच्यासोबत असलेल्या महायुतीतले लोक हे संजय राऊतांच्या या प्रतिक्रियांवर किंवा त्यांच्या म्हणण्यावर फार काही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा जो काही प्रयत्न होता की वारंवार काहीतरी बोलत राहायचं, नरेटिव्ह पसरवत राहायचं, ते होताना दिसत नाही. पण नितेश राणे जे आहेत ते अचूक अशा टपल्या आता मारतायत आणि त्यांच्या या जाळ्यामध्ये विरोधक अलगत अडकताना आपल्याला पाहायला मिळतात की ते मुद्दा उपस्थित करतात आणि हे लगेच भांडायला सुरुवात करतात. प्रत्यक्षात त्यांना त्याची गरज आहे का, त्यावर आपण बोललं पाहिजेच का याची माहिती नाही. पण आपण बोलायला लागेल, कारण त्यांनी मुस्लिमांबद्दल बोलले म्हटलं आपल्याला बोलावंच लागेल. नाही बोललं तर मुस्लिम आपल्यावर रागवतील. म्हणून लांगुल चालन करण्यासाठी काही बाई बोलायचंच असं ठरवून हे सगळे विरोधक या सगळ्या मुद्द्यांवर बोलताना दिसून येतात. त्यामुळे जे सुरुवातीला मी उदाहरण सांगितलं की एक विद्यार्थी टपली मारतो आणि बाजूला उभा राहतो, बाकीचे विद्यार्थी एकमेकावर आरोप करत राहतात, गोंधळ घालत राहतात आणि तो मात्र मजा बघत राहतो. त्याच सध्या स्थितीमध्ये नितेश राणे आहेत, टपली अचूक मारतायत आणि तिथे विरोधकांमध्ये एक प्रकारे सुरुंग लावण्याचं काम करतायत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.